इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात गुन्हेगारी जगतात धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात पिकाचू गँगला अखेर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। उल्हासनगर पोलिसांनी कल्याण येथे सापळा रचून तिन्ही फरार आरोपींना अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी रमाबाई आंबेडकर नगर परिसरात एका मिरवणुकीदरम्यान या गँगने उच्छाद मांडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणात याआधीच नॉडी नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती। मात्र गँगचा प्रमुख सागर उर्फ पिकाचू सुरडकर तसेच सिद्धार्थ खरात आणि सोनू उर्फ गफळती हे आरोपी फरार होते। पोलिसांना बुधवारी रात्री गुप्त माहिती मिळाली की हे तिन्ही आरोपी कल्याण येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी येणार आहेत। त्यानंतर पोलीस निरीक्षक नवले, पोलीस हवालदार प्रमोद कांबळे, पाटील, भोजने, पाडेकर, शेकडे आणि पोलीस शिपाई तडवी यांच्या पथकाने कल्याण परिसरात सापळा रचला आणि तिन्ही आरोपींना गाठत त्यांना अटक करण्यात यश मिळवले। अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवाड यांनी दिली आहे। 2/10 रोजी नवरात्र उत्सव मिरवणूक संपल्यानंतर परत जाताना माघारी जाताना एक गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील एक आरोपी नॉडी त्याच वेळी अरेस्ट केलेले होते। त्यातील 3 जण, त्यापैकी सागर संजय सुराडकर उर्फ पिकाचू, सिद्धार्थ उर्फ सिद्धू खरात आणि सोनू उर्फ गफलती आयरे यांना रात्री ताब्यात घेतलेले असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्यांना आता अटक केलेली आहे, तपास सुरू आहे, त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई केली जाईल। या सदर गुन्ह्यात दगड आणि काठी वापरली होती। तपास चालू असून याची पार्श्वभूमी वगैरे काय, गँग वगैरे चालतं असं काय? यांच्यावर 6-7 गुन्हे दाखल आहेत दोघांवर। त्यांच्यावर त्याप्रमाणे योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल।